आंबेडकरी चळवळीतील महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक तथा भीमशाहीर आपल्याकडे आहेत. आनंद कीर्तने सर. माता रमाई आंबेडकर जयंतीबद्दल आपल्या शुभेच्छा द्या थोडक्यात. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये 24,000 ग्रंथ वाचले, परंतु एक ग्रंथ अधुरा राहिला की त्याने ते वाचला नाही. त्याच ग्रंथाचं नाव रमाई होतं आणि त्या रमाईमुळे बाबासाहेब आंबेडकर प्रदेशात जाऊ शकले. कारण आजकालच्या बायका नवऱ्याला फार अडथळे आणतात, परंतु कोणताही शिक्षणाबद्दल धम्म माता रमाईने बाबासाहेबांच्या जीवनात असे कोणतेच अडथळे आणले नाही. उलट त्यांना सहकार्य केलं. नवऱ्या थापून काही पैसे रमाई बाबासाहेबांना प्रदेशात पाठवत गेल्या आणि त्या रमाईची जयंती आज आपण साजरी करतो. त्याबद्दल सर्वांना धम्म माता रमाईच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. जय भीम. या ठिकाणी आनंद कीर्तने सरांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. बघूया इथे भव्य रक्तदान शिबिर केलेलं आहे आयोजित. समता सैनिक दल नांदेड यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. तर हे रक्तदान शिबिरामध्ये समता सैनिक दलातील महिला तथा पुरुष सर्वांचं एक अतिशय हे पूर्ण समता सैनिक दलाची नांदेडची टीम आहे. ते समता सैनिक दल नांदेड यांच्यातर्फे माता रमाई देवी यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. आपण या ठिकाणी सर्वांना माझा क्रांतिकारी आज त्यागमूर्ती माता रमाई जयंतीच्या अनुषंगाने इथं समता सैनिक दलाने मोठा रक्तदान कार्यक्रम ठेवलेला आहे. सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे. माता रमाई जयंती निमित्त मी वंचित बहुजन आघाडीतर्फे व राक्षस मारे नगरसेवक या नात्याने आज वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्व तमाम बौद्ध व सर्व बांधवांना माता रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. इथे पूर्ण समता सैनिक दल नांदेड यांची पूर्ण टीम आहे. बघू शकता ते वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय श्री कुलदीप भाऊ राक्षस मारे आहेत. तर नांदेडमध्ये सर्वप्रथम रमाई आंबेडकर जयंती चालू करण्याचे श्रेय कुलदीप राक्षस मारे यांना दिले जाते. तर सर आपण सांगा, तुम्ही या जयंती चालू करण्यामध्ये तुमची नेमकी भूमिका काय होती? माझी भूमिका काही नव्हती की एक सामाजिक कार्यात वेळ लागलं होतं म्हणून एका दिवशी माझ्या मित्राला विचारलं की आज काय. त्या माझ्या मित्राला माहीतच नव्हतं 7 फेब्रुवारी आहे, जयंती आहे. मला दुःख झालं. मी घरी गेलो, हार घेऊन गेलो, माता रमाईच्या फोटोला हार टाकला आणि तिथूनच निश्चय केला की पुढच्या वर्षीपासून मी रमाई जयंती करणार. आणि 2015 पासून मी रमाई जयंतीची सुरुवात केली आणि यासाठी केली की आपल्या माता रमाई जयंतीचा कोणीच विसर पडू नये आणि तिच्या त्यागाचा या युवा पिढीला विसर पडत होता, म्हणून मी ती जयंतीची सुरुवात केली. आज 10 वर्षानंतर थोड्या हर्षोल्लासात ही जयंती निघत आहे. आज माझा आनंद जगण्यात पाहत नाही. माझ्या त्या 10 वर्षाचं फळ मला हे सोनं म्हणून हे फळ भेटलेलं आहे. आणि आज नांदेड शहरात थोडे बॅनर लागलेले आहेत, गणपतीमध्ये लाईटिंग लागलेली आहे. हे सर्व घडवायला मला 10 वर्षे लागली. माझी एकच भूमिका होती की जर आमची आई माता रमाईनं जर हे बाबासाहेबांच्या संसाराचा जर गाडा ओढला नसता तर आज आम्ही कोणत्या कोपऱ्यामध्ये शेण येतात कोणाच्या पुरुषाचं मालकाकडं काम केलं असतं. एवढं आम्हाला शिक्षण बी भेटलं नसतं. आज आम्हाला एवढ्या पदव्या भेटल्या नसत्या. आज मी हे नगरसेवक म्हणून ते फक्त माता रमाई यांच्या आशीर्वादाने, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने. माझा फक्त एवढाच हेतू होता की जयंती काढून आपल्या आईचा विसर होऊ नये आणि आईचा त्याग सर्वांनी लक्षात ठेवावा. त्या त्यागामुळे आपण यासाठीच मी ही जयंती काढली. तर बघू शकता कुलदीप भाऊ जे यांनी 15 वर्षापूर्वी छोटंसं रोपटं लावलं होतं आपल्या नांदेड शहरामध्ये. सर्वांना जय भीम. राक्षस मारे वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी समता सैनिक दल नांदेड यांच्या विभागातर्फे जयंतीचं आयोजन करण्यात. तर सर मला तुम्ही सांगा की नेमकं समता सैनिक दलाचा काय उद्देश आहे माता रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त? तुम्ही
भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केले. पण ही भीम जयंतीपेक्षा ही रमाबाई जयंती काय वेगळी आहे, काय तुमचं उद्देश आहे चालू करावा, थोडक्यात तुम्ही सांगा. बाबासाहेबांचा जेवढा देशामध्ये सर्व मानवाला सर्व कल्याणकारी लाभ भेटलेला आहे, त्या लाभाच्या पाठीमागे जर असं त्या मोठी माता रमाई आहे. म्हणून त्या निमित्तानं समता सैनिक दलाच्या या शिबिर ठेवलेलं आहे की समतेनं सर्वांना वागवण्यासाठी येण्यासाठी त्यांची प्रेरणा आम्ही जागोजागी नेत आहे. म्हणून यासाठी आणि सर्व शाखेच्या वतीनं ही जयंती साजरी करून सर्व आजच्या या भारतवासियांना त्या माता रमाईच्या निमित्तानं खूप माझी इच्छा देतो आहे. तर तुम्ही बघू शकता नांदेडकरांनो, नांदेड येथील आपल्या समता सैनिक दलातर्फे अतिशय कृतिशील अभिवादन या ठिकाणी करण्यात येत आहे. तुम्ही बघू शकता सगळे सैनिक अतिशय गणवेशामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने डोक्यावर निळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट अशा एकदम पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता नांदेडची टीम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करत आहे. तुम्ही बघू शकता.